हाल ही में नागपुर शहर में हुई दंगों की जांच के लिए कांग्रेस कमेटी का गठन किया गया है। यह कमेटी शनिवार को दंगा प्रभावित इलाके का दौरा करेगी और पुलिस आयुक्त से चर्चा करेगी। इस संबंध में कांग्रेस नेता एवं कमेटी के सदस्य मानिकराव ठाकरे ने जानकारी दी। ठाकरे ने कहा कि नागपुर हमेशा शांति का शहर रहा है और सभी नागरिकों को शांति बनाए रखनी चाहिए। उन्होंने अपील की कि किसी भी तरह की अफवाहों पर ध्यान न दे और सौहार्द बनाए रखे। कांग्रेस कमेटी की जांच के बाद संबंधित रिपोर्ट पार्टी नेतृत्व को सौंपी जाएगी। आणि काँग्रेस प्रांताध्यक्षांनी काही प्रमुखांना नागपूरला जाऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये जनतेलाही आवाहन करावं आणि या ठिकाणी 4-5 दिवसापासून सातत्यानं काँग्रेसचे नेते प्रांताध्यक्ष लक्ष ठेवून आहेत की या ठिकाणच्या काय घटना घडल्या, कशा पद्धतीनं आणि त्याबद्दलची सुद्धा माहिती त्यांच्याकडे आहे, आमच्या सर्वांकडे आहे। पण प्रत्यक्षपणे जाऊन आपण नागपूरला त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना आवाहन करावं आणि या ठिकाणी खरी जे आज शासन म्हणताय की त्यामध्ये कट आहे तर शासनावर एक सोयी जातं की शासनाने शोधून काढण्याचा आतापर्यंत का प्रयत्न केला। पोलिसांची भूमिका सुद्धा वेळ जी घ्यायला पाहिजे होती, सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे होती, ती या ठिकाणी जे आंदोलन होत आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा कुठे कुठे काय होईल या संदर्भाची काय काय झालेलं आहे या संदर्भात पोलिसांनी लक्षपूर्वक जर याच्यामध्ये कारवाई सुरुवातीपासून केली असती तर मला तरी वाटतं की ही घटना घडली नसते। म्हणून शासनाचं हे फेलीवर आहे असं माझं स्पष्ट मत आहे की शेवटी जे घटना घडतात त्यामध्ये कुठेतरी त्याला पार्श्वभूमी असेल। घटना घडेपर्यंत आपण का थांबलात, तिथे का तुमचा फोर्स गेला, का तुम्हाला आतमध्ये काय होणार हे माहिती तुम्ही मिळवली नाही, तो पूर्णपणे शासन म्हणून फेलीवर झालेला आहे या सगळ्या घटनेमध्ये। आणि नागपूर सारखं शांत शहर संपूर्ण अशांत करून ठेवलेलं आहे। तर 300 वर्षामध्ये आपण सगळ्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला कळतं 300 वर्षापासून कधी अशी घटना घडली नाही आणि अशी घटना घडणं हे संपूर्ण राज्याच्या देशाच्या दृष्टिकोनात सुद्धा दुर्दैव आहे की मुख्य स्थानी असलेले नागपूर, इतकं शांत असलेले नागपूर अशांत कसं झालं। आणि याच्यामध्ये कोणी कुठलेही राजकारण करण्यापेक्षा सगळ्याच धर्मातील लोकांना हे आवाहन केलं पाहिजे की आपण शांतता ठेवा आणि काही लोक याच्यामध्ये जे गुन्हेगार असतील ते सुरुवातीपासून त्या सगळ्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई सुद्धा झाली पाहिजे। परंतु काही लोकांना कारवाई करायची, काही लोकांना सोडून द्यायचं, अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेणं मला तरी वाटतं पोलिसांच्या दृष्टिकोनात योग्य नाही। ते वातावरण शांत करण्यासाठी अधिक परिश्रमाचं होईल असं मला वाटतं। INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।